तर नमस्कार मित्रांनो, आपल्या कोणत्या गाय गाभण आहेत तर तुम्हाला सांगतो कन्फर्म मला माहिती आहे त्यातली फक्त वृंदा गाभण आहे. बाकी मला माहीत नाही, स्टॅलिनचं पण माहीत नाही, बाकी मला कोणाचंच माहीत नाही, फक्त वृंदा गाभण आहे एवढंच माहिती आहे. तर नमस्कार. आता गुरं आज घरीच आहेत. सकाळी आम्ही कुट्टी टाकली होती आणि पेरचे खायला गुरांना. मी लाईट लवकर जाणार होती तर त्याच्यामुळे आज रविवार आहे, आजपासून लाईटीचा वेळ बदलला. मग त्याच्यामुळे मी आंघोळ करायच्या अगोदरच नेपेर तोडला, आणून टाकला. मग भैयाने मी कुट्टी केली आणि दोघांनी नेपेर खायला टाकला होता गुरांना. तर गुरांनी नेपेरची कुट्टी खाल्ली व्यवस्थित आणि बाकी आता आराम पण करतायत गुरं. बैलांना चरायला बांधायचे. मला वाटतं आता मीच बांधतो त्यांना चरायला. आज बाजारला पण जायचे, पण भडूनी नेमकं जायच्या टायमालाच तो काम करत बसला. माझा थोडासा वेळ आहे, अर्धा पाऊण तास मला जायला. मग तोपर्यंत गुरं खातात आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथलं जे पूर्ण शेण होतं ना, तर ते शेण उचलून बाजूला केलं आहे. आणि मला वाटतं यावर्षी पाऊस काळ जरा कमीच आहे काय की, कारण की गेल्या वर्षी या टायमात भरपूर पाऊस पडत होता, म्हणजे भरपूर पाऊस पडला होता. यावर्षी पाऊस कमीच आहे, तर त्याच्यामुळं ही गुरं वरच्या शेडमध्ये बांधायची वेळच आली नाही. ही गुरं वरच्या शेडमध्ये बांधायची वेळच आली नाही. आणि आता भरपूर जागा आहे. आणि तुम्हाला सांगतो पाठीमागं पण कसं झालं, इथलं शेण उचललं आपण आणि पाठीमागचं शेण पण पूर्ण उचलून घेतलं आहे. तिथं आपण मुरुम टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ही प्लेन जागा आहे. म्हणजे बैलांना कधीतरी प्लेन जागेवर बांधायचं म्हटलं बाजूला, तर आता जागा झाली तर ॲडजस्ट होतं आहे. बैलांना बाजूला बांधायचं म्हटलं तर हे बघा, एवढा मोठा पट्टा मस्त रिकामा झाला आहे. ह्याच्यामुळं गुरांना पण चांगलं झालं. तर ह्या पोलच्या मागून पण येतं आहे. त्या अगोदर कसं गुरं ही वृंदा मागं सरकून थांबली ना, तर पलीकडून लालीला त्यांना येताच येत नव्हतं. मान इकडून तर शेण होतं, पण ते आता इकडून पण येऊ शकते ह्या पोलपासून पण लालीन ते. तर सगळे आराम करतात. ह्या बघा, वृंदाचे नख आहेत ना वाढलेत, पण ती कसं गाभण आहे ना, तर त्याच्यामुळे तिला जास्त बळजबरी करून जमत नाही. पण पप्पा मी असल्यावर वेळ असेल ना, ती अशी बसलेली असल्यावर तिला बसलेल्या जागेवरच एकदम जाम पकडून मग तिचे हे नखं कापायचे थोडे थोडे. माझ्या बोटापासून पुढे एक्स्ट्रा नख आहेत तिचे एवढे, म्हणजे एक थोडेसे कांड्यावरच एक्स्ट्रा नख्यात, तर त्या पण काढायच्या आहेत. बाकी सगळ्यांच्या नख्या ठीक आहेत बरं का. फक्त खिलरीच्या जास्त वाढल्या त्या आणि वृंदाच्या जास्त वाढल्यात, मागच्या पायाच्या वाढल्यात जास्त. नाही तर बाकी सगळ्यांच्या नख्या क्लिअर आहेत. आणि सर्जल एक पत्रीची गरज आहे, पत्री मारायची, पण त्याला पण पत्री मारत नाहीत, कारण की तो पाडताना थोडा त्रास देतो, म्हणजे पडतच नाही लवकर. आणि विनाकारण एखाद्या वेळेस बरगडी वगैरे मोडन त्याची, मग त्याच्यामुळे ती रिस्क नकोस. नाही तर सर्जाला पत्र्याची गरजच आहे बरं का. बाकी यांचं चालू आहे आराम. ओके. हां, आणि हा आपला हरण्या, जो की मी त्याला बाजारून आल्यावर चरायला बांधन. हरण्याला आपण काम दिवाळीच्या नंतर शिकवणार आहेत. हरण्याला आणि हिऱ्याला सोबतच काम शिकवायचं आहे. मला तर प्रश्न पडला, हे बैल कामाला आल्यावर मग आपल्या मोठ्या बैलांचं काय करायचं. तसं तर मी मोठ्या बैलावर तर लय जीव आहे घरच्यांचा, पण बघूया आपण काहीतरी. त्याच्यानंतर इकडे हे पण खाऊन आराम करतात. आणि हे बघा, लालीला मोहरकी घातली आणि तिला आता फक्त मोहरकीलाच बांधलेलं असते. तिला मोहरकीची नव्हती गरज, पण काय माहीत कशामुळे घातली मोहरकी. आणि बाकी हे बघा, ही नंदिनी आपली करते आराम इकडं. तर माझी त्यांची भेट लय दिवसातून होती. ही धनश्री रवंत करते. नंदिनीची तब्येत आता लयच खराब झाली. उन्हाळ्यात पण बरी होती, पण आता लयच खराब झाली. आता काय माहिती, आधीवरती धनश्रीच्या जागी होती, मग तिला इकडं कुट्टीचा पाला वगैरे पण खाता येत होता. मग आता पण पोटभर खाते, पण आता कसं गुरांसोबत सगळंच खावं लागतं. नेपेरचे चिपाडं पण, म्हणजे झाड आहे, ते पण खावं लागतं. अगोदरनं धनश्रीच्या जागेवर होती तर इथं कॅरेटमधला पाला पण खायची. ते का धनश्रीला वाटलं माझंच नाव घेतलं आहे. या तर बैलांना चारायला बांधले, चिमण्याला पलीकडं, सर्जाला अलीकड. बस आज 3च गुरं चरायला बांधलेत, बादल आणि हे 2 बैल एवढेच बस सध्या तरी. तर बघतो घरचं काही काम आहे. हे मित्रांनो, पाऊस तर तसं आपल्याकडे लिमिटेडच पडतोय बरं का, पण पिकांना हे छोटाले पिकं आहेत ना, तर त्यांना त्यांच्या गरजेपुरता पाऊस पडतोय. तेवढी ओल आहे जमिनीत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सोयाबीन किती वाढली. हे बघा, माझ्या मांडीपर्यंत वाढली आणि ती अजून वाढेल. अशी खाली जागा दिसत नाही,
म्हणजे खाली जमीनच दिसत नाही, एवढी लाईन एकमेकाला चिटकल्यात. इतकी मस्त आली सोयाबीन. आणि हाईट वगैरे एकदम चांगली झाली. यावर्षी आपल्याला सोयाबीनचा भुस्सा भरपूर होईल बरं का. 1 शेत, हे 2 शेत, 3 शेत आणि परत हे आंब्यावलं 4थं शेत आणि काटवातलं 5वं शेत. 5 शेतातली म्हणजे 5-6 एकरमधली 1, 2, 3, 4 आणि 5 एकरमधलं सोयाबीनचं भुसकाट आहे. तर तेवढं आपल्याला वर्षभर बस होईल, पुरे होईल. यावर्षी पण खायची कमी नाही पडणार असं मला वाटतं आहे. ते पावसाच्या याच्यावर बरं का, पावसावर अवलंबून. पाऊस जर चांगला पडला तर मग खायला काही कमी भासत नाही. हे बघा पाठीमागं बादल त्याला आहे ना, थांब ना, गप बस. त्याला आता पाणी पाजून आणले. आता जागा बदलून बांधतो. सकाळी बांधलो त्याला, आता पाणी प्यायला दुपारी मस्त जागा बदलून बांधतो. जरा मस्ती करतो. मध्ये 2-3 दिवस एकाच जागेवर बांधून होतं ना, म्हणजे घरीच होता ना, त्याच्यामुळं. इथं बांधू पडूया झाडाला का तिथं बांधतो रस्त्याच कडीला. चला आता बादलची जागा बदलली, त्याला तिथं बांधले आणि झाडाला बांधले. त्याच्यामुळे पाय बांधायची गरज नाही. आणि त्याची कोणीतरी पाय बांधायची दोरीच फेकून दिली, म्हणजे कुठेतरी टाकून दिली. त्याची पाय बांधायला दोरीच नाही, मग त्याच्यामुळे त्याला झाडाला बांधावं लागते. पण गवत आहे त्याला भरपूर खायला. इकडं पण एवढाच एरिया, तिकडं पण तेवढाच आहे. संध्याकाळपर्यंत जागा नाही बदलली तरी चालतंय त्याला. आता बाजारून काहीच नाही, फक्त हे मुंगशे आणलेत बैलांसाठी. कारण बैलांना पहिले मुंगशे होते ना, तर त्याच्यातून ते जीभ बाहेर काढत होते. म्हणजे थोडंसं कधी कधी गवत खायला परेशान करायचे. ह्याच्यातून ना श्वास घेता येतो बरं का बैलांना, पण जीभ बाहेर काढता येत नाही. आणि मस्त येते, टिकाऊ पण आहेत. आणि हे ना छोटे होत नाहीत, म्हणजे आकाराने मोठे आहेत. ज्याच्यामुळे बैलांना चालू कामामध्ये समजा आपण थांबलो तर रवंत करता येतो. विसाव्यासाठी थांबवले किंवा बैलगाडीला तसेच थांबवले, मुंगसं घातले असेल तर ह्या मुंगशांनी रवंत करता येतो. तर त्याच्यामुळं मग हे आकाराने मोठेवाले मुंगसे आणलेत. आता दुसरे दोरीचे छोटे होते ना मुंगसे, पण त्याने बैलांना मग थांबल्यानंतर रवंत करता येत नाही, किंवा जांभळी द्यायची असेल तोंड उघडता येत नाही. पण ह्या मुंगशांनी त्यांचं रवंत करता येतो, तोंड उघडता येतो मधलीमध्ये. त्याच्यामुळे मग हे वाले मुंगसे आणलेत, कात्याने बनवलेले, म्हणजे ते नारळाच्या दोरीने बनवलेले. मित्रांनो आता बैल चरून आलेत बरं का. खिल्लरीला आणि पांढऱ्या वासराला पण चरायला बांधलं होतं. बैल चरून जागेवर आलेत, खिल्लरी आली, पांढऱ्या वासरं आले. मी गुरांना नेपेची कुट्टी आणि सुक्का भुस्सा मिक्स खायला टाकला होता घरच्या गुरांना, म्हणजे जे घरी होते ते त्यांना. परत संध्याकाळी आणला मुरघास पण टाकायचं, कारण की कुट्टी जरा कमी पडली ती हिरव्या नेपेरची. आणि आता लाईट पण नाही कुट्टी करायला, त्याच्यामुळं. आणि हा हौद भरायला सोडला आहे, छोट्या बोरने हौद भरायचं चालू आहे. मग आता संध्याकाळी मुरघास टाकायचं सगळ्यांना, म्हणजे थोडं अर्धा कॅरेट टाकायचं. तेवढी गरजच आहे त्यांना अजून खायची. अर्धा किंवा बैलांना 1 कॅरेट टाकायचं, बैलांना फुल खायला लागतं. चला आता मी चाललो आहे बादलला आणायला. बादलला आणायचा तर वेळ झाला आहे. घरी गुरं पाणी पाजायचे राहिलेत, पण पप्पा पाणी पाजतील. मी तर खायला टाकलं होतं त्यांना. लय भारी गवत खाल्लं आहे नी, एकदम पोटभर गवत खाल्लं आहे.